जय महाराष्ट्र पब्लिक, कशा आहात सगळे? आय होप ठीक असाल सगळे. तर आज मी जात आहे रिटर्न मुंबई साईडला. तर आज मी ट्रेन पकडून चाललेलो आहे मुंबई साईडला. तर मी टाईमपास म्हणून एक वॉक केला. खास तर आला नाही, पण जे काय होतं ते खूप वेगळं होतं. तसंच मी एक राऊंड असंच टाईमपास म्हणून काहीतरी टाईमपास करायचा म्हणून काहीतरी केलं. मलाच माहिती नाही मी काय केलं ते. चला मग भेटू आपण पुढे. तर मी पोचलेलो आहे मंडळी मुंबईमध्ये पोचल्यावरती माझ्याकडे आजूबाजूला माणसं बघत होती आणि मी काय तुम्ही बघू शकता माझ्यासमोर आलेले 2 मित्र आणि ते विचार करत आहेत की आरतीच्या शोधात आलेले आहेत. इतक्या लांबून आलेले आहेत. मला वाटते UP बिहारमधून आले असतील कदाचित. ते सोडा, ते जाऊ द्या. आता आपण जाऊया आपल्या घरी. अरे टुक करत चाललेलो आहे आपण आपल्या घरी. पायऱ्या इतक्या उंचावरती होतात की असं वाटतं हिमालयाला पर्वत चढत आहे मी. फायनली वरती पोचलेलो आहे आणि पोचल्यावरती आपण डायरेक्ट जाऊया आपल्या घराकडे. तर चला मग भेटूया आपण आपल्या डायरेक्ट घराकडे. नमस्कार मित्रमंडळ, आणि आज आपला ब्लॉग चालू झालेला आहे आणि ब्लॉगमध्ये एक दिलदार मक्ती व्यक्तिमत्व समीर भाऊ हे आपल्या ब्लॉगमध्ये लाईव्हमध्ये आलेले आहेत आणि यांचं तुम्ही बघू शकता. हे बघा, हे दाखवत नाही आहेत, हे ॲक्च्युली लपून ठेवले आहेत. हे सिक्रेट कोड आहे. चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट जे राहतात ना, डार्क स्पॉट ते हटवण्यासाठी भावानी ना हे स्क्रिप्टेड माल आणून ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता, पण ते थोडं लपून ठेवत आहेत त्या ब्लॉगमध्ये, कारण की ब्लॉग चालू आहेत म्हणून ते भावाने लपून ठेवलेले आहेत. आणि आमच्या भाई आता पोचलेलो आहे मी रूमवरती एकदम भयानक थंडी वाजलेली आहे. बघू भाई दिवसभराचा ट्रॅव्हलिंग करून आता मी पोचलेलो आहे आमच्या रूमवरती. आणि रूमवरतीची कंडिशन बघून असं वाटत आहे की झोपायचं का नाही झोपायचं काय सांगू तुम्हाला. बघू शकता तुम्ही, आत्ता वाजलेला आहेत 12 आणि भाऊचा मेकअप चालू झालेला आहे. भाऊचा एवढा मेकअप चालतो की भाऊंचा विषय लय. भाऊ आता ट्रायसेप दाखवत आहेत. जिम मारून आहेत, जिम मारून 12 वाजता कोण जिम मारतं का? तर आमच्या रूम मध्ये 12 वाजता जिम मारणारी माणसं पण आहेत. हे बघा, हे जिमचं साहित्य आहे, पण ते आता खोडून दाखवणार नाही, कारण की खोडून दाखवलं तर खूप शकता. कारण की ना आताची जी कंडिशन आहे ना, खूप मुलांची अशी वीक झालेली असते आणि या कंडिशनला खूप काही दाखवू शकत नाही तुम्हाला. आणि या कंडिशनला मुलं जिम लावतात, या कंडिशनला पोरं झोप लागत नाही म्हणून जिम लावतात. कारण की कसं आहे, दिवसभरचा थकवा बिकवा असा कसा निघून जावा आपला जिमच्या माध्यमातून, या म्हणून तर बघू शकता इथे. आणि एक गोदलीमध्ये कोणतरी आहे, गोदलीमध्ये कोण आहे माहित नाही. कॅमेरामध्ये कैद झालेला आहे आणि थोडासा रूम भेटत नाही. लाजोळू प्राणी आहे आमच्या रूम मध्ये, लाजोळू प्राणी. बघू शकता एक मोठे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्याचं नाव खूप मोठं आहे. छोटे मोठे कार्यकर्ते नाही, खूप मोठे कार्यकर्ते आहेत. आणि यांचं बोलायचा उद्देश असा आहे की बाबा आम्हाला मी ब्लॉकमध्ये घेऊ नका. हे बघा आमची अशी रूम आहे. रूममध्ये असे कपडे पडलेले आहेत. धुवायला कोणी बाय वगैरे असेल तर पाठवून द्यावे, हीच विनंती आपल्या सगळ्यांची. आजचा ब्लॉग खतम होत आहे. एक छोटासा प्रयास केला होता आम्ही ब्लॉग बनवायचा, तर फायनली सक्सेसफुल झालेला आहे. तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.